नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये सारंग आता खरा जावई बनून जेव्हा आता आजारी पडलेल्या कान्हू आणि एकनाथरावांना कावड घेऊन श्रावणबाण बनवून आता विठ्ठलाच्या दारात दरवाजात दर्शनासाठी घेऊन जातो आणि त्यानंतर आता सावलीचं सत्य कसे सारंग समोर येते। भैरवीने सावलीचा आवाज गहाण ठेवल्याचे सत्य सारंग समोर येऊन मेंढरांच्या घरी आता ताराचे कसे भांडे फुटते आणि खऱ्या खोट्याची परीक्षा अशी कशी होते हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर आता इकडे कान्हू आणि एकनाथराव आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या वारीला चाललेले असतात। इकडे दोघांनाही असता रस्त्याने जाताना सावलीची आठवण होते आणि आता कान्हू ही सावलीला फोन लावते। त्यानंतर आता कान्हू म्हणते की साऊ बाळ, अगं तू कशी आहेस आणि सखदेव कसा आहे। तेव्हा आता आईचा फोन आलेला बघून सावलीला आनंद होतो। सावली आता सखदेव शेजारीच असते। सावली म्हणते की सखदेव दादासुद्धा खूप व्यवस्थित आहे आणि तुमची वारी कशी चालली। तेव्हा कान्हू आणि एकनाथराव, आम्ही आता विठ्ठलाच्या दरवाजात विठ्ठलाजवळ जवळपास पोचलोच आहे असे सांगतात। पण त्याच वेळेस आता कान्हू म्हणते की यांना ना, तर तेवढ्यात कान्हू थबकते। सावली म्हणते की बाबांना काही त्रास होतोय का। तेव्हा आता एकनाथराव म्हणतात की नाही ग साऊबाळा, मी अगदी ठणठणीत आहे। आणि पटकन आता कान्हू ही फोन ठेवते आणि तेवढ्यात सखदेव म्हणतो की आई बाबांची वारी व्यवस्थित चालू आहे ना, मग सगळं ठीक आहे, विठ्ठलाचीच कृपा म्हणावी लागेल। आणि तेवढ्यात आता सोहम सावलीला फोटोग्राफर आल्याचे सांगतो आणि इकडे आता एकनाथरावांना पुन्हा त्रास होऊ लागतो। तर कान्हू म्हणते की जरा वेळ आपण विश्रांती घेऊयात आणि एका ठिकाणी बसूयात। आणि इकडे आता जयंती ही बाहेर पडलेली असते, मेंढरांच्या घराच्या बाहेर येताच आता तेवढ्यात सारंगची गाडी आता घराकडे येत असताना जयंती आता चक्कर येण्याचे नाटक करते आणि तेवढ्यात आता सारंगच्या गाडीसमोर जयंती पडते। पटकन सारंग आता जयंतीला धरतो। तेव्हा आता जयंती म्हणते की त्याचं काय आहे ना, आमच्या सखदेव दादांचे औषधं आणायचे होते, पैसे नव्हते म्हणून पायी चालले होते। तर आता सारंग पटकन जयंतीला पैसे देतो। जयंती म्हणते की अजून थोडेसे पैसे असते तर बरं झालं असतं। पुन्हा आता सारंग अजून पैसे देतो आणि इकडे आता फोटो शूट करण्यासाठी सावली आता तिच्या रूममध्ये आलेली असते। तिथे सगळे फोटोग्राफर आलेले असतात, 2 लेडीजसुद्धा तिथे येतात आणि पटकन बबलू आता सावलीला घेऊन तिथे येतो आणि ते सगळं फोटोग्राफरचं आता ती सगळे साधने फोटोग्राफर कॅमेरे बघतात। सावली अवाक होते आणि खुर्चीवर बसते। पटकन ती लेडीज म्हणते की श्रावणी, पटकन यांचं ब्राईटनेस चेहऱ्यावरचं अजून वाढव आणि यांचा मेकअप अगदी व्यवस्थित कर। सावली आता त्यांच्याकडे बघू लागते आणि आता सावली म्हणते की तुम्हाला सारंग सरांनी जाहिरातीबद्दल माहिती नाही दिली का। तेव्हा ती लेडीज म्हणते की मॅडम, आम्हाला आमचं काम माहिती आहे, आम्हाला प्लीज आमचं काम करू द्या। आणि पुन्हा ती लेडीज म्हणते समृद्धी कर बरं मेकअप। तर सावली म्हणते नको, मला एवढा मेकअप नको। आणि आता सावली म्हणते हे बघा, माझ्या या चेहऱ्याचा तुम्हाला फोटो घ्यायचा असेल, फोटोशूट करायचा असेल तर तुम्ही करू शकता, मी माझा चेहरा बदलणार नाही। तेव्हा त्या फोटोग्राफर्स आता एकमेकींकडे बघतात। सावली म्हणते त्याचं काय आहे ना, मी जशी आहे तशीच लोकांना दिसावयास हवंय। आणि तेवढ्याच सारंग तिथे येतो। त्या लेडीज फोटोग्राफर आता सारंग सरांना म्हणतात की सारंग सर। तर सारंग म्हणतो की मला काहीच विचारायची गरज नाही, जशी सावली म्हणते ना तसंच करा आणि मी जशी आहे तशीच लोकांच्या समोर यायला हवी, हे आता तुम्हाला वेगळं सांगायला नको। आणि दिवसेंदिवस आता सौंदर्याच्या व्याख्या बदलायला हव्यात असे सावली त्या फोटोग्राफरला बोलते आणि आपला चेहरा जसा आहे त्याच रूपात मुलींनीसुद्धा आपल्याला स्वीकारलं पाहिजे, बरोबर ना। तर आता त्या फोटोग्राफरला लेडीजलासुद्धा ते म्हणणं पटलेलं असतं आणि त्यानंतर आता सावलीने त्याच तिच्या वेशामध्ये जशी आहे तशी फोटोशूट केलेलं असतं आणि त्यानंतर प्रेमाने हातावरती रूपम कॉस्मेटिकचा तो साबण आता सावली आपल्या हातात घेते आणि तसाच आता सावलीने फोटोशूट केलेला असतो। त्यानंतर आता संध्याकाळी सावली ही विठ्ठलासमोर येते आणि विठ्ठलाची प्रार्थना करू लागते आणि एवढ्यात जोराचा विजेचा कडकडाट होऊ लागतो आणि पावसाला सुरुवात होते आणि एवढ्यात आता विठ्ठलाजवळ लावलेला दिवा आता फडफड करत विझू लागतो। पटकन सावली त्या दिव्याला हात लावते आणि विचार करते की काहीतरी अघटित नाही ना घडणार। पटकन आता इकडे सावली ही बेडरूममध्ये येते। तर सारंग आता फोनवरती बोलत असतो आणि कंपनीच्या मीटिंगसोबत बोलत असताना पटकन सारंग आता सावलीकडे बघतो आणि सावलीला खुणावतो। तर सावली म्हणते काही नाही आणि सावली पुन्हा बाहेर जाते।
इकडे आता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये पुन्हा फोनवर बोलत असते आणि तेवढ्यात पळत पळत सावली तिथे येते आणि लगेच तिलोत्तमा सावलीला बघते आणि म्हणते की छान, सकाळी सकाळी तुमचं दर्शन झालं तेव्हा आता मला माझा दिवस आजचा खूप छान जाणार आहे, काही हवं होतं का? तर सावली आता बाजूला बघते. तेवढ्यात आता सावली म्हणते की नाही, फक्त मी एवढं म्हणायला आले होते की सगळं काही ठीक आहे ना? तिलोत्तमा म्हणते की मी आत्ताच म्हणाले ना, सकाळी सकाळी तुमचं दर्शन झालं तेव्हा सगळं काही कसं ठीक असेल, आणि तसंही सगळं काही ठीक जरी असलं तरी तुला ते चालणार आहे का? असे आता तिलोत्तमा सावलीला बोलते. आणि पटकन सावली बाहेर जाते तर पुन्हा तिलोत्तमा आता कंपनीत फोन लावून विचारते सारंगने मीटिंग कॅन्सल केली ना बोर्ड मेंबरची? तेवढ्यात आता ते म्हणतात नाही नाही. तर आता तिलोत्तमा म्हणते काय, एवढा बाहेर धोधो पाऊस पडतोय तरीसुद्धा सारंगने मीटिंग कॅन्सल केली नाही आणि तो मीटिंगला जातोय? आणि तिलोत्तमा आता फोन ठेवते. पटकन इकडे सावली पुन्हा विठ्ठलासमोर येते. इकडे आता सावलीला काळजी लागते आणि सावली आता कान्हूला फोन करते पण फोन लागत नाही. आणि तेव्हा आता सावली म्हणते विठ्ठला आता तूच आईबाबांची काळजी घे रे. आणि इकडे आता कान्हू आणि एकनाथराव दिंडीमध्ये पायी आता वारी करायला विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत रस्त्याने जाऊ लागतात. आणि पटकन आता एकनाथरावला त्रास होऊ लागतो, दमा लागू लागतो आणि धाप लागता क्षणी एकनाथराव तिथेच आता शेजारी बसतात. कान्हू घाबरते. कान्हू म्हणते की अहो आता पुढचा प्रवास करायला तुम्हाला जमेल ना? घाबरतच एकनाथराव म्हणतात हो हो. आणि आता दिंडीतला तो माणूस म्हणतो की माऊली दिंडी पुढे चालली चला. तेव्हा एकनाथराव म्हणतात तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. आणि लगेच पांडुरंग हरी रामकृष्ण हरी असे म्हणत आता एकनाथराव त्यांची पिशवी सावरतात आणि पुन्हा चालायला लागतात. इकडे आता ऐश्वर्या ही ताराला आपल्याकडे बोलावते आणि म्हणते की अगं तारा, मी तुला काय सांगते, तू ना त्या मूर्ख मुलीसोबत अजिबात कंपॅरिझन करू नको, तिला तू इग्नोर कर. घरात काय प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यावरती तू फोकस कर. आणि घरामध्ये तू एक ऑब्झर्व केलंय का तारा? तारा म्हणते काय? ऐश्वर्या म्हणते घरामध्ये 4 भाऊ आहेत आणि त्या 4 भावांना तो ऑब्झर्व केलं जर असेल तर घरातलं सगळं काही कंट्रोल फक्त एकाच्या हातात आहे आणि तो म्हणजे सारंग मेंदळे. आणि इकडे आता ऐश्वर्या म्हणते की तुला काही कळतंय का? राजकुमार हा दादा हा घरातील सगळ्यात मोठा मुलगा आहे आणि मोठा भाऊ आहे. पण मी तुला सांगते जर उद्या वेळ आली तर सारंग घराची आणि ऑफिसची सगळी सूत्रे त्या मुलीच्या हातात देणार आहे. आणि तारा म्हणते की मला नाही वाटत हे असं होईल, कारण सारंग एवढे सुंदर आणि छानपैकी मॅनेजमेंट करतायत ना. तेव्हा मी सांगते की तिलोत्तमा मॅडम मला नाही वाटत त्यांच्या हातातलं कंट्रोल काढून घेतील म्हणून. आणि राहता राहिला प्रश्न सावलीचा तर तिला मी चांगलाच धडा शिकवणार आहे असे तारा ऐश्वर्याला सांगते. आणि इकडे आता मात्र एकनाथरावांना अजून त्यांचा त्रास वाढलेला असतो आणि त्याही अवस्थेत एकनाथराव आता पायी चालत वारी करायला प्रयत्न करतात आणि आता एकनाथरावांचा त्रास असह्य होऊ लागतो. इकडे आता मात्र सखदेव आणि सावलीला सुद्धा काळजी लागून राहते. आणि त्याच वेळेस आता इकडे मात्र एक भयानक घटना घडते आणि एकनाथराव अक्षरशः खाली पडता क्षणी आता इकडे भर पावसात आता दोघेही दगडाच्या कडेकबरीला पडलेले असतात. आणि त्याच वेळेस आता इकडे कान्हू ही सारंगला फोन करते आणि घडलेली हकीकत सांगते आणि सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्या क्षणी आता सारंग मीटिंग संपता क्षणी आता ऑफिसमधून निघालेला असतो आणि त्याच्या गाडीतून आता भर पावसात सारंग आता एकनाथराव आणि कान्हूला शोधत शोधत त्या रस्त्याने येऊ लागतो. आणि आता इकडे सावलीला देखील आता एकनाथरावांना आता रस्त्यामध्ये मोठा आजारीपणामुळे अपघात झाल्याचे समजते आणि पटकन सावलीसुद्धा आता बबलूला घेऊन आता आषाढी पंढरपूरला निघालेली असते. इकडे आता भर दिंड्यामध्ये आता सारंग हा सगळ्या माणसांमध्ये कान्हू आणि एकनाथरावांना शोधत असतो. आणि अखेर आता सारंगची गाडी बंद पडते आणि तेवढ्यात आता सारंग एका सायकलवाल्याला त्याची सायकल मागतो. तो काही सायकल द्यायला तयार होत नाही. तेव्हा आता सारंग पटकन आता त्याला त्याच्या हातातलं घड्याळ देत म्हणतो की हे घड्याळ कमीत कमी 1 लाख किमतीचं आहे आणि या घड्याळामुळे तुमचा चांगला फायदा होईल, पण प्लीज मला आज तुमची सायकल द्या. आणि खऱ्या अर्थाने तो माणूस म्हणतो की आज मला तुमच्या रूपात विठ्ठल दिसलेत आणि म्हणून मला तुमचे हे घड्याळही नको, माझी सायकल तुम्ही घेऊन जा, पण माझी सायकल तुम्ही परत मला आणून द्या. आणि पटकन आता भर पावसात विजेच्या कडकडाटात
सारंग आता सायकलवरून एकनाथाने कान्हूला शोधत शोधत दिंड्या बघत बघत जात असतो आणि त्याच वेळेस इकडे सावलीसुद्धा तिथे आलेली असते आणि सावलीसुद्धा एकनाथराव आणि कान्हूंना बघत असते आणि अखेरीस सारंगला एका दगडावरती कान्हू आणि एकनाथराव बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसतात आणि बघता क्षणी आता सारंग हा दोघांना धरतो तर कान्हू बेशुद्ध असते तर एकनाथराव शुद्धीवर येतात आणि समोर बघतात तर काय सारंग आणि लगेच आता एकनाथराव म्हणतात की जावई बापू तुम्ही इथे कसे काय. तेव्हा आता सारंग म्हणतो की तुम्हाला काही होणार नाही, काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता शोधत शोधत सावलीसुद्धा तिथे येते आणि आता सावली ते समोरचे दृश्य बघता सावलीला धक्का बसतो आणि सारंगने आज खऱ्या अर्थाने आपल्या आईबाबांचा जीव वाचवलेला असतो. पटकन सावली पळत पळत एकनाथरावांना धरते आणि म्हणते की बाबा आता पुढचा प्रवास बंद, तुमची अवस्था खूप वाईट झाली आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला माघारी फिरायचं आहे. तेव्हा आता एकनाथरावांनी कान्हू म्हणतात नाही साऊ बाळा, आम्ही विठ्ठलाची वारी कधी चुकू शकत नाही, एक वेळेस प्राण जाईल पण वारी चुकणार नाही. आता ती एकनाथरावांचे बोलणे ऐकताच मात्र सारंग म्हणतो की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका. आणि लगेच आता सारंग म्हणतो की तुमची वारी होणार आणि सारंग आता त्यांना तिथे आराम करावयास सांगतो आणि पटकन आता सारंगने आता एकनाथराव आणि कान्हूसाठी कावड बनवलेली असते आणि शेजारीच आता कावड घेऊन एकनाथराव आणि कान्हूंना कावडीमध्ये बसून सारंगने आता स्वतः श्रावणबाळ बनून आता पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी आता सारंग एकनाथ आणि कान्हूला त्या कावडीत बसून घेऊन जाऊ लागतो. आणि खऱ्या अर्थाने सावली ते दृश्य बघताच आता सावलीला खरंच सारंगचा मोठा अभिमान वाटतो आणि आज मुलाप्रमाणे सारंग सर श्रावणबाळ होऊन आपल्या आई वडिलांना वारी करण्यासाठी किती कष्ट झेलतायत हे बघता क्षणी सावलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि मोठ्या प्रेमाने सारंग आता कान्हू आणि एकनाथरावांना घेऊन पंढरपुरात येतो. आणि सारंगचं ते प्रेम बघून आता एकनाथराव आणि कान्हूसुद्धा खूप खुश झालेले असतात आणि त्यानंतर पंढरपुरात सगळेजण आता विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि रस्त्यावरून आता सगळेजण विठ्ठलाला हात जोडून त्या वाळवंटात आता प्रेमाने भाजी आणि भाकरी आणि मिरचीचा ठेचा सारंग आता एकनाथ आणि कान्हूला खाऊ घालतो. आणि सारंगचे ते प्रेम बघून आता एकनाथराव आणि कान्हू खूप खुश झालेले असतात आणि आज आपल्याला खरा जावई मिळाला आणि आपले आयुष्य धन्य झाले, आपल्या सावली बाळाचं आयुष्याचं चीज झालं हे आता कान्हू आणि एकनाथरावांसमोर आलेलं असतं. आणि त्यानंतर मोठ्या प्रेमाने कान्हू आणि एकनाथरावांना विठ्ठलाची वारी घडवून सारंग आणि सावली मोठ्या प्रेमाने आता एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करू लागतात. तर आता सारंगने प्रेमाचा घास सावलीला सुद्धा खाऊ घातलेला असतो. आणि त्यानंतर आता तिथे त्या बायका लेझीम, झिम्मा, फुगडी, पांडुरंगाच्या वाळवंटात सगळे खेळ खेळू लागतात. आणि त्यानंतर प्रेमाने सावली आता सारंगकडे बघते आणि म्हणते की विठ्ठला, आज मला माझा खरा सावळा विठ्ठल मिळाला आणि त्याच्यापासून मी काही लपून ठेवू शकत नाही. आणि असे म्हणत आता प्रेमाने आता सारंगसाठी पुन्हा आता सावली विठ्ठलाच्या त्या वाळवंटात माझे सासर पंढरी माझे माहेर पंढरी हे गाणे म्हणते. आणि खऱ्या अर्थाने सावलीने आता तिचा आवाज सारंगला दाखवलेला असतो आणि सारंग आता सावलीचा तो आवाज ऐकताच आता खूप खुश झालेला असतो. आणि तारासारखा सावलीचा आवाज असल्याचे सत्य सारंग समोर येते आणि पटकन सारंग विचार करतो की सावली ताराच्या कॉन्सर्टमध्ये आता असिस्टंट बनून जात होती, पण मला वाटतंय की सावलीच ही गाणं गात असावी, कारण आज सावलीचा आवाज मी प्रत्यक्ष कानाने ऐकलाय आणि डोळ्यांनी सावलीला गाताने बघितलंय. पटकन सारंग पुढे येत म्हणतो की सावली, म्हणजे आजपर्यंत तुला गाता येत होतं आणि मला वाटतंय की कॉन्सर्टमध्ये ताराचा आवाज हा ताराचा नसून तो तुझा होता, बरोबर ना? आणि आज सावली तुला खरं सांगावंच लागेल, विठ्ठलाच्या आज तू घरात आहेस आणि या विठ्ठलाच्या दरवाजात तू खोटं बोलू शकत नाही. तर सावली होकार देते आणि खऱ्या अर्थाने आज सावलीचा आवाज आलेला असतो तो सारंग समोर आणि सारंग झालेला असतो एकनाथराव आणि कान्हूसाठी श्रावण. आणि त्यानंतर आता सारंगच्या लक्षात आलेलं असतं की आजपर्यंत भैरवी आणि ताराने सावलीच्या आवाजाचा फायदा उचलून सावलीचा आवाज ताराने स्वतःसाठी वापरला आणि याचं सत्य काय आहे असे सारंग आता सावलीला विचारतो. आणि तेव्हा आता सावली
त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी भैरवीने घेतल्यामुळे लहानपणी माझा आवाज भैरवीकडे गहाण ठेवल्याचे सत्य आता सावली सारंगला सांगतात. सारंगसमोर मोठा धमाका उडालेला असतो आणि त्यानंतर आता सारंगला राग येऊन पटकन आता सारंग हा सावलीला घेऊन घरी येता क्षणी आता सारंग तारासमोर येऊन तिलोत्तमासमोर सत्य आणत. आता सारंग ताराला गाणे गायला लावून ताराचे भांडे कसे तिलोत्तमासमोर फोडतो आणि तो आवाज ताराचा नसून सावलीचा असल्याचे सत्य सारंग आता कसे समोर आणतो आणि त्यानंतर मात्र सावली ही तिलोत्तमाची कशी आवडती होते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.